माझ्याच वाटेला हे सगळं यायला पाहिजे होतं का? माझा नवरा गेला. मी कुणाला तोंड दाखवायच्या जायची नाही राहिले देवा. जाऊ दे आता, जे नशिबात व्हायचं राहतं ते झालं. मला आता रडून लागून काही होणार आहे का? कुणाच्या आजारावर राहू काय झालं असं? नाही काय आजारी होता पाहुणा? अहो त्याला हृदयाचा झटका आला, हार्ट अटॅक झाला त्याला. मग दवाखान्यात नाही नेलं? नेला होता दवाखान्यामध्ये. लय जीव लावायचा, लय जीव लावायचा. लव्ह मॅरेज होतं त्याचं. जाऊ दे, गेला ती गेला. आम्ही आहे तसं. तुम्ही आहे म्हणजे आम्ही आधार द्यायला आहे इकडे गल्लीत आहे ना. आम्ही काय काळजी करू नको. काही कमी भासलं तर आम्हाला सांगायचं. आम्हाला कधी रात्री आवाज दिला तरी मी आधार राहील. माहिती का त्याच्यापर्यंत जाणं गरजेचं आहे आपल्याला. जाऊ. अरे लय माणूस बरी होता रे. कोण? तिचा नवरा? कधी आपल्याला येऊन द्यायचा आहे? कधी पण नाही म्हणलं नाही मला कधीच. कधी करून जा म्हणायचं. आम्हाला बी. कोण? तिचा नवरा. नवरा काही कधी यान करून जा. कोण नवरा बोलायचं? हा कधी तू असं काय असं करतो? कस काय बोलायचं असं? त्यामुळे जाऊ दे आता कधी काही काळजी नका. अरे माझ्या अंगावर कुठे पडून रडतंय? अरे माणूस गेला, मी जिवंत आहे. मी लांबून रडणार काय रडायचं? नाही यायचं काय झालं अचानक? माझ्या अंगावर रडून कुठे लांबून रडायचं तिला सोडून. अरे माझं घेतच कुठे? माझी साडी कुठे घेतो? वाईट बरं झालं. तिचा आवाज निघाला, तुमच्या दोघांचा लयचा आवाज निघून राहिला. काय भानगडी? बघ आता. हा यायचं कसं झालं वहिनी? कसं झालं? अहो त्यांना हृदयाचा झटका आला आणि तिथंच खलास झाला तो. दवाखान्यात नव्हतं झालं? दवाखान्यात घेऊन गेलो, तोपर्यंत वर गेले होते ते. पण आमच्या सारख्या लवकर फोन करायचा. आले असते ते धावतच आले मला असते. फोन तर होता ना ग. मदतीला. माझा नवरा लाख मोलाचा होता हो, गेला लवकर वरती. पण दादा वहिनी मला कधी म्हणायचा कधी घरी जाय करून जाय म्हणायचा. कशाला? हा नवरा मला किती वखत म्हणायचा कधी घरी जाय म्हणा करून येत जाय. मला तर म्हणे कायमचाच थांब. कायमचं थांब म्हणजे? तुला कामाला ठेवत होता रे. कामाला ती माझी लय काळजी घेत होता. मला तेच दुःख लय वाटू राहिलं तिला इथे. सहारा देत होता आता मी इथे शेजारी दिवस- राहायचे म्हणून मलाही सहारा द्यायचं होतं. बर का काजल आता हिचे दिवस कसे जातील? सगळ्याकडे दिन रात्रंदिवस. बरं का आम्ही देऊ लक्ष तरी पाहिजे. आपल्या गावात किती नालायक लोक माहिती रे का तुला? बघा तर त्यांनी विचार तरी करायचा. जान जाऊन बायकोला टाकून एवढा लवकर वर गेला. सांगा बरं. आता माझी जवानी अशीच वाया जाणार. नाही वाया जाणार म्हणजे. नाही मी असताना तुमची जवानी वाया जाऊ नाही देणार अरे मी. तू काय करणार आहे माझ्या जवानीला? ए, आपल्या अरे तू काय करणार आहे आता? पोरं सोर नाही ना काही. नाही अजून काही बी बरं होती लावर आपल्याकडून जाऊ. काय? नाही नाही काय करायचं तुला पोरायचं असं? मी माझ्या हातात देऊन टाकीन बाई, तुला जाऊ दे. काय गरज नाही मी पाहून घेऊ वहिनी आपण. काय पाहून घेऊ? एखाद्या दत्तक पाहून घेऊ वहिनी. माझे 4 पोरं एक पोरगं तिला देईल. ए, तो पोराच्याकडे जाळ कर. हा. हे काळे साड कायला काढून ठेवली. याचे नको घेऊ. नको. नाही वाली याचे घेऊन उडायसारखे. टाक. ते तो नवऱ्याचेच आहे. याचे घेऊ नका याचे आले काळे जर पोरं आहे. काळी आहे? आले काळे. अरे पण कामाचे येते एकदम. हा ते फार उडाय जोगते झाले नको. माझा नवरा लय चांगलं होतं बाबा. उड्या जोगते झाले बाबरो. सारखे उड्या मारायच्या. हा असं. अहो, मग आता गल्ली ती आम्ही तिला हे बघ, मी सांगितलं का आता बोला, ए, आत्मकला होता का? नीट बोला रे बाई आज काय आम्ही ते धावपळ अहो, करायला. पण मला पहिले ते सांत्वन द्यायला हा. आले होते ना. काय झालं मला लेट कळालं. अरे तुम्हाला कुठे पुचायला लागले? मी काय बर का वहिनी मला लेट कळालं. मी घरातच रडत बसले बाई बाईक मध्ये कावर रडत आहे. अगं म्हणलं जेव्हा जीवलग मित्र गेला तिच्या पात्र अडकी झाली. आता मलाच पाहावं लागेल म्हणलं तिच्या आता करू आता? मलाच पाहावं लागेल म्हणलं तिच्या म्हणलं आता काय करते. कशाला पाहणार मग माझ्याकडे? तुला काही कमी जास्त लागलं वागलं. हो बरोबर आहे तुमचं. बरोबर आहे, बाबा. ती नळाची टाकी नाही का ती टाकी भरली रड रडू त्यांनी.
नळाची टाकी कुठं होती? गावाची नळाची टाकी भरली त्याच्यात. तुम्ही एवढे रडत होते माझ्यासाठी. बाबूराव दिवस नाही तो रडतोय ना तो काय तो तिकडं. तुम्ही पण रडत होते. नका काळजी करू, मी सांगेल काय लागलंच बिगलं. तरी त्या गुजाला म्हणलं तो पैसे पाण्याची मदत करा ये फक्त. ना ये गावचे वळू यायला रडणं गाग नाही होय काय तरी माझ्या जोड जायला म्हणलं गुजाला म्हणलं अरे तू एवढं लवकर काला गेला वहिनीच किती वाईट झालं. आणि जाण्याजोगं पण नव्हतं जाऊ ते. दे अगं. चालायला दुःख राहिलं ना. तो आता एवढा कपटीला होता लई आलाय पण जाऊ दे. नाही खरंच वहिनी रागणं पिऊन तुला याचा गेला तोही चांगलाच झाला बरोबर आहे. तुला पुढे काही करता येतो तर काय कामधंदा काय बोलू नका. पुढे कामधंदा करता येतो ना तुला सांग. नाही मला परमिशन दिली होती. काय घरात घुसून नव्हतं ते. हा. नाही मला कधी येऊ द्यायचं पण बी. काय? नाही आम्ही दोघांना येऊ आम्हाला द्यायचं दोघांना येऊ तुला नसेल तर. कशाला येऊ द्यायचा? मला पण जाय करून येत जाय बरं काय ते? चहा पाणी. जेव्हा गावात चहा पाणी. हा चहा पाणी असं. बरोबर आहे. पण माझा नवराच मला पाहिजे बघा कसं पण आता नाही येणार वहिनी आता तो यायच्या जागी गेलाय का आता हा आता येतो त्याची एखादा मित्र असेल तर घ्या करून. आता या- ते आता मी माझं कोण आलं माझ्या बरोबर चांगलेच आहे ते. हा काही चांगलं नाही ते. वहिनी आलं बघ. हो मी लई जीव लावायचो तो तरी घरात याच्या पायी काय याच्या पायी दोन चार बाहेर अडके झाल्या इतकं झाले. हा? हा काही सोयचं आहे. दोन चार नवऱ्याने फाशा घेतल्या येतं पाहू हा. हे देवा, मी अशी बिघडली. याचा बाबा, ए. याचा मधला मामा किती बोट आहे. मधला मामा हा मोठा आहे? याचा मधला मामा मधला झाला ना, मोठा कसा झाला? मग तो काय झालं उंचीने मोठा आहे. उंचीला. उंचीने. आणि तेव्हा पहिला आहे ना पहिला लहान आहे पहिलं आणि नाही, तो माझा वारला. मोठा आहे. तो वारला. तो तर गेला निघून हा. घरचा मामा तेव्हा तर आम्ही ऐकलं होतं. हा माझ्या नवऱ्याचा मामा होता, मध्यमच होता. मध्यम होता. म्हणजे शिक्षण नव्हतं केलं का शिक्षण झालं, आता त्यात जाऊ दे. माझं नवऱ्याचं मला दुःख झालंय ना. तुम्ही काय माझी इष्ट काढताय रे देवा. हो तुम्ही नका रडू, शांत व्हा, शांत व्हा. शांत व्हा, हो शांत व्हा. मी समजू शकते तुमचा मित्र होता तो. आता मग लांब आमच्या आधी पण जाय ना व्हा. तर आम्हाला बोलू दे नाही ना. आता त्यांना लांब पण व्हा. काही घाली तो मी खाऊ जेवण खावं झाली तो जेवण खावं अहो, जेवण खावण घाली तो. हा. तो आणले काही हा, आणले डबा आणला आणला का हा साखर आणली डबा आणला सगळेच आणलं किती किलो आणली साखर मग? गण आणली 2 किलो 2 किलो आणले. तुम्ही नाही आले तुम्ही नाही अहो सांगा. म्हणलं कसं आता म्हणून मी माझा विचार करत होते, म्हणून मी यांचा विचार करत होते. तुम्ही तुम्ही नाही नको भाऊ. बोललात. साखर मला बिकर लई- नाही नाही काय झालं माहिती का आता हा दुसरा दिवस आहे ना ग करावं यायचा दुसऱ्या दिवशी नाही आणती तिसऱ्या दिवशी येतो घेऊन बिडारी एक पोतच आणतो साखर. तिला जेवढं मी दुःख झालं ना, एक तेवढं पोत तिला शेंगादाणे देणार आहे. हा, हा चालेल. नाही खायला. एक तिला साखर जेवढं दुःख झालं तेवढंच मला झालं. तुला काय झालं तो मावी करीत होता. काय तुला करीत होता का ए, म्हणजे घरामध्ये मानावरा नसल्यावर बाप होता घरात काही सगळ्यांनाच नाही. मदत हा. करत होता. लय चांगलं होतं बघा. म्हणजे तो आम्हाला तो का पाठवायचा आणि तवाला दुसरीकडे जायचं बघ अहो ते मदत करा मदतीला ना. हा मदत म्हणजे आपल्या बरोबर मा बांग पोरायला सुद्धा ते पोरं पप्पाच मारायचे ना हा. मा पोरायला पोरं समजत अगं. नाही. हा. हा असं हा आम्हाला पण तो कधी बोलला नाही वहिनी सवत आहे त्याला. Shut up. हा? काय सवत बोलताय नाही, तुम्ही? नाही. तुला सवत आहे ना. नाही सवत अहो, नाही आम्हाला पोरं मैत्रिणी नाही कितीची? पोरं नाही हिला म्हणून. हिला नाही ना पोरं वहिनीला हा, तिला नाही म्हणून मा पोरायलाच म्हणायचे पोरं त्याच्याच आहे ते. माझ्या ए, नवऱ्याबद्दल तुम्ही का आता तुम्ही वंगाळ जागा द्या. वंगाळ तिला बोलायला आता लागलात? 2 घास घाली तुम्ही हा चला हा, जाऊ दे. दोन घालतो दूर घालतो. अहो 2 घास 2 जेवण. घास म्हणलंय आम्ही घालितो ना. मी एक घाली तो एक घाली यागून त्यागून. नाही अरे सगळे मिळून घालू तुला असं एकटं माणसं कसं काय जेवण जाईल मग नाही गागेले जाऊ. राहील नाही बरोबर. अहो माझं तोंड आहे, मशीन आहे का माझी? हा. हा. मी आता एका तुम्ही- बरोबर बरं त्याच्याबरोबर आपण खाऊ चला दोन वहिनी. मी काय माझ्या काय रे, घरात तब्येत डाऊन झाली का तुमची दवाखान्यात चालते का चला एखादं इंजेक्शन मारून मी आणतो आहे, मी. मी आहे, मी आहे. माझी ए. मैत्रीण काजल आहे, ती मला ए. घेऊन जाईल बघा. वहिनी मी सहारा देतो इकडे. नाही नको नको इकडे. नको. सारा नको, मला सारा दिलाय. मला माझी मैत्रीण आहे, तिने मी आहे दिलाय. सारं यायला नका ना ए, तुम्ही भाऊ. देऊ ए, आता ए, जायचं आता. ए जाय रे काळ्या. जाय तू. बरं, वहिनी काय? बरं दाव्याचं काय ठरलं बाजारात याला काही ए, थांब रे, यायले. आज दुकानाला आले का काय बोलायला आले रे? याला काही आहे का नाही डोकं बरं वहिनी जरा जरा त्या गाव बाईच्या कधी येते अंगावर माणसा? पडतो. आता आणि दहा जवळ घेऊन बुधवारी राहिलो. येतात. चालेल, या बुधवारी का? शांत कर. ए अरे मी काय म्हणतो ऐकते का ये बोल. बरं वहिनी दाव कधी येतोय आता बुधवारच्याला बुधवार चालाय का बरं बाजारात स्वयंपाक काय ठेवलाय तुला काय विचारतो आम्ही घुगऱ्या ठरवल्या दोघी जणीनं मिळून नाही हो, मी नाही खाणार. गोगऱ्या मला काय लाडू तरी पाहिजे.
नुसत्या घुगऱ्या अहो माझा जिलेबी नवरा जिलेबी मेलाय. जिलेबी आवडती हा, मला. बघा. हा, काय काय अरे माझा नवरा मेलाय का माझ्या नवऱ्याचं लगीन आहे का मी लापशी करणार आणि घुगऱ्या पापड झाला आणि त्या घुगऱ्या तिखट लापशी करायची ए, बटाट्याची भाजी नाही ना ग आपलं ठरलं होतं ना घुगऱ्या करायच्या हरभऱ्याच्या अगं कोण आपल्याला मदत करणार या अशीच बोलणारी तोंड आहे ती काय मदत वहिनी करायचं? तू काहीच काळजी करू नको, काय करतो नको तो नवरा जाऊ मी घालतो चालतं, हा चालतं. 50,000 रुपये खर्च होईल दादाला. किती मा- चांगले हा, आहेत तुम्ही. मी करतो काय मी टेन्शन मी नको. गुलाबजामचा खर्च कर. बरं तू तुला चांगलं आहे मग अगं माझा नवरा मेला की त्याचं लग्न करायला निघालत का नाही नाही अगं त्याचा पिंड पाडावं लागेल 4 लोक जेवायला लागेल नवऱ्याला मग असं राहतंय वहिनी नाही, आता नुसतं रडू रडू तू या आजारी पडशील तिचं तोंड सुटलं बाबा, होतं. त्याचे हात एवढं पाय तोंड बारीक. काय सुटून घेतलंय लय तोंड जोडलं का तू हा काय घेतलं रोग आला तुम्हाला आम्हाला नवऱ्याला माझ्या तो गेला आता त्याचा रोगही नीट झाला त्याचा वर गेल्यावर आता तोच रोग पाय कसा काढायचा आता नाही आता एवढं कार्य तेवढं मार्गी लावा तुम्ही लोकांना नाही मी लावितो माने काही मा विचारते ना ना, त्याला बी लय काय? दुःख झालं ना. लांबून बोल ना ए त्याला इकडे गावातला इकडे माणूस बैठ मेला तू की लय बोल. दुःख होतं. यायला तुम्ही सुखा दुखाला नाही गाडचे तुम्ही टिंगल करायला आले तिच्यावाली या मी हा, याला पहिले काढून दे बरं. याला पहिले अरे काढून सुखा दे. दुखा ठिकाणी गेल्या बरं याला लांब बसायचं ना थोडं आता मी किती लांब आहे मला रडू येत. इकडे रड ना बरं त्याचे काही पैसे अडके बँकेत होते काही माहिती आहे तुला पैसे अडके घेतले ना काढून सगळे तर तिनं. काय एवढे नव्हते पण आता शेत नावावर करायला पैसे जाणं 2-3 लाख रुपये ते तू तेवढं दे मला करून जमीन पैसे नाही लागणार त्याला नाव करायला तू वारसदार लागणार रे हा. त्याला तू टाका तिकडे पाहिलं? जायचं त्याला टाका जायचं आणि त्याच्या मृत्यूची नोंद करून द्यायची ग्रामपंचायतीवर दाखला घ्यायचा आणि तो त्याला दाखवायचा त्याला अहो पण मी एकटी बाई कुठे कुठे बरं मी येईल तुला जोड्यावर सारखे सारखे आपण दोघं करू हा आपण दोघं करू ते जमीन नाव ए, ते आपाप मी करून घेतो सगळं तुला काही येत नाही त्याच्यात तो या त्याला काय? जमत नाही नको हा. विचार करू काय भांडवायचा त्याला तुझे भांडण झाले तो भांडणं मग पैसे मागितले झाले त्याला असेल आणील तर नाही ते तुम्ही काय नाही तू नको येऊच नको तुझ्या बाईचं वाटोळ करते माहिती का काय हा कराल हा मला तर असा ताण झाला वहिनीच्या पप्प्या ए. कोण घेईल तो पप्पी तुमचा कोण घेईल माय तो कुत्रा माय. कुत्रा कुत्रा नाही का तो? हा, माझा आहे त्याच्याकडेच राहतो तो तो. घ्यायचा पप्पी हिचा नवरा. ए, येतो का त्याला मी? कुत्र्याची तुम्ही आवड आज होती, ते हो. दमकाडीनं रडायला आता. अरे नाही अरे बाबा आलं तर काही नाही, दुकान ठिकाणी ना, रडूच आवरत नाही कोणाला पण आता डायरेक्ट बिल करतो अंगाला अहो तुम्ही तर एकटी नाही पण ना. नाही रडले. मी तुम्हाला लाज वाटते का काही तुम्ही हसू सुटले काय असं लाज वाटायला पाहिजे. तुम्हाला तो ऐकू बाई काही? जातं घरी. अहो आता झालाय काय दुसरीला मेल्याला सगळं ती राजी तिचा ऍक्सिडेंट झाला आम्ही अहो दोघी हा आता इतका उन्हात झालाय पडलो ना. तिचा जीव चालला राखा दाखा असं हा का? हा. अहो, इतका झालाय का मग तुम्ही माझा नवरा मेला म्हणून पण हसता आता काय आम्ही दोघी उन्हात पडलो ना जाऊ दे, वळ- एकदा मानावला तिकडे सायलेंटला राहतो नको रडू. हळू- आता मला कोण या सर, या सर. ए, तुम्ही आता लांबून बोला बरं तिथे सगळं या सर वहिनी. इकडे इकडे वहिनी वहिनी म्हणतो हे याला पाठव. वहिनी मी संध्याकाळी काय बाजून तुला नाही आम्ही आहे इंडस्ट्री सकाळी जाणार संध्याकाळी आली जायचं अहो तुम्ही नका डोकं सोडू. आता एवढे जर संध्याकाळी सकाळी आणायचा तर शिळा पडत आणि ते बरं मग दोघांच्या तुला काय आमच्या. कोणी खायला मी ये. तो आणू का हा. बरं. हा, तू तिचा येतो. नवरा पण तू आहे. स्वयंपाक करीत असेल ना नाही ना आता मग माय दोघे जण संध्याकाळी आण तुम्ही मला हा? वनवास आला मग ना आपण तिघही जेऊ मग एका ठिकाणी तुला काय सोनपापडी आण. चाला वहिनी. ए तुला कळतं का पातळ भाजी बाजरीच्या भाकरी चपात्या आणावं लागत त्या दुकानदारी असे गोड पदार्थ नाही आणती त्याला हा एक रताळ्या गाडचा कोणा सुख दाखात गेलता का नाही तू कनी चला बोल लवकर कनी वहिनीच्या हा? आम्हाला तुला काय आवडतं का? नाही कुर्ताची जिलेबीचं आणा फक्त बरं बायकोला सांग कुठं जायचं तुला काय आवडतं मला काय पण तिला तिथे चालत ते शेंगुळे आता दुसरं काहीच नाही माझ्या तोंडाला चव नाही माझा नवरा तू गेलाय आहे तुला खा नवरा गेला गेला खायचं सुटलं पाहत म्हणून शेंगुळे आणा वाट वाटायला चव आणतो मी. हा. तोंडाला चव कशी आणणार खारे शेंगदाणे आणतो ना हा, काय रे चालेल बरं येऊ वहिनी फोन आलाय येऊ वहिनी संध्याकाळी डबा तेवढा घेऊ संध्याकाळी येतो आपण एकत्र जेवतो काय मग हा? कोण ठीक आहे? अहो, तू नाही रे मैत्रिणी- मग? या, ये. हे का बाई? मग तू डबा घेऊन ये ना मग मी एकटा वहिनीच्या. असं करा काय करा दुपारचा तू आण सकाळचा हे संध्याकाळचं मी आणतो. नाही ना संध्याकाळची ती आणते ना शेंगुळे आणतो सटक सटकती हा. काही गिळ ना मला मग
मी चमच्याने कोणा घालील त्यांना पण लक्ष राहू द्यायच्या का एकमेकीच्या जीवा भावाला गेला रे तो गेला गेला ए बापरा गेला जाऊ दे गेला तू चल. हा ना? हा हा नुसतं चिटकू राहिला गोचिड चिटकल्यासारखा हे असं गोचिडवाणी चिटका ते आता नवरा गेल्यावर